नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पहा तर बार्टी, टार्टी, आरती, सारथी आणि महाज्योती याची जी आपली कंबाईन CET झालेली होती 2025ची, त्याची ॲन्सर की सर्वांनी बघितलीच असेल. तर त्यानंतर आजचा व्हिडिओ हा असणार आहे आपला 2025चा आपला कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकते. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी स्वतः मागच्या वर्षीचा 2024चा कट ऑफ होता त्याचा डिटेलमध्ये सर्व कॅटेगरीचं, सर्व जनरल, दिव्यांग, अपंग, वंचित जे सर्व काही असेल तुमचं कोटा, सर्वांचा मागच्या वर्षीचा कट ऑफचं डिटेल ॲनालिसिस करून तुमच्या पुढं ठेवणार आहे. आणि तुमचं नॉर्मलायझेशन काय असते, पर्सेंटाईल काय, सर्व गोष्टी म्हणजे तुम्हाला बार्टी रिलेटेड तुमचे जेवढे पण डाऊट बनत असतील भैया, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, सर्व डाऊट क्लिअर होतील. ठीक आहे. बार्टी याच्याबद्दल सांगणारे आपले महाराष्ट्रात जास्त चॅनल नाहीत, त्याच्यामुळं आपलं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे, त्याच्यामुळे ते तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. याच्यानंतर तुम्हाला इन्स्टिट्यूट निवडायचं असेल आणि भरती आपल्या बार्टीबद्दल जे बरेचसे तुमचे डाऊट येतील पुढं, वारंवार मी टाईमनुसार ते व्हिडिओ टाकणार आहे, त्याच्यामुळे भैया व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी ज्यांनी ॲन्सर की बघितली नसेल भैया, सीन असं होतं तिथं ते एक आपण रिस्पॉन्स शीटवरती क्लिक केलं. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं कशी पाहिजे ॲन्सर की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बघितले असेल. लास्ट तारीख आहे आपली 9 तारीख. 9 तारीखच्या 5 वाजेनंतर आपण रिस्पॉन्स शीट पाहू शकणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला मार्क समजदार नाही आपले. त्याच्यामुळे आपल्या मित्राला सांगा, नाही तर आपण जे असं ज्यांना बघितली नसेल त्याला सांगा की बघून घ्या. 5 वाजेपर्यंत आपण उद्या 9 तारीखच्या 5 वाजेपर्यंतच आपण ॲन्सर की आपली बघू शकणार आहे, मार्क्स बघू शकणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकणार नाही. व्हिडिओ थोडा लंबा होऊ शकते कारण की मी सर्व गोष्टी एकदाच एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. तुमचे जेवढे पण डाऊट बनत असतील A to Z सर्व डाऊट क्लिअर होणार आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ लागला तर थोडा 2x बघा, नाही तर निवांत बघा, सर्व गोष्टी क्लिअर होतीलच. ठीक आहे. तर ज्याचा ॲन्सर की ओपन झाली नाही त्याच्यासाठी सांगायचं झालं तर तुमच्यासाठी एक असा पॉपअप ओपन जी होत नाही, त्यासाठी काय होते, तिथं आपण जेव्हा रिस्पॉन्स शीटवर क्लिक करतो ना, तिथे पॉपअप ब्लॉक होते आपलं, तिथे फक्त ते अलो करायचं आणि डन करायचं. त्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकणार. काय की मित्रांना ते समजत नाही आहे, तर तिथं थोडं ध्यान द्या. तुमचे ॲन्सर की दिसणार आहे तिथं, काही तिच्यात अडचण येणार नाही. असं त्यांनी आता वेबसाईटवर टाकलं डायरेक्ट, हे तुम्ही असं करून टाका सेटिंग, तेव्हाच तुमची ॲन्सर की दिसणार आहे. ज्याची दिसली नाही त्याच्यासाठी सांगते मी. ठीक आहे. ज्याची दिसली त्याचं तर काही विशेष नाही भैया. ठीक आहे. हे झालं ज्यांनी पाहिजे त्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला मेन व्हिडिओला आपण सुरुवात करूया की आपला मागच्या वर्षीचा कट ऑफ काय होता. 2025चा कट ऑफ जाणण्याआधी म्हणजे माहिती करण्याआधी 2024चा कट ऑफ कोणत्याही गोष्टीचा कट ऑफसाठी मागच्या वर्षीचा कट ऑफ हा रेफरन्स मानला जाते, त्याच्याचनुसार आपला येणारा 2025चा कट ऑफ असणार आहे. आणि एक गोष्ट अजून असते की जागा. विषय असा आहे, बार्टी झालं म्हणजे तुमचे जे सर्वांची CET कंबाईन CET जी कंडक्ट केली ती बार्टी या संस्थेमार्फत कंडक्ट करण्यात आली. तर बार्टीचा विषय असा आहे, आपलं जे पोलीस भरती झाली, बाकीचे जे एक्झाम असेल त्या एक्झाम एवढं यांनी आपलं ह्या आपल्या बार्टीच्या एक्झाममध्ये काय जास्त काय म्हणता येईल त्याला की गोष्टी अशा उघडकीच ठेवल्या नाही. म्हणजे तुमचा कट ऑफ काय आहे कोणाला माहिती नाही. ऑनलाईन त्यांनी त्या PDF पाठवल्या नाहीत म्हणा, की जागा किती होत्यात, काहीच गोष्टी यांनी क्लिअर केलेल्या नाहीत. त्याच्यामुळे कट ऑफचा अंदाज घेणं लय मोठी गोष्ट आहे आणि ती कोणाला जमणार नाही. असं डायरेक्ट तुम्हाला कट ऑफ सांगणार लय भेटतील की असं हे कट ऑफ लागणार आहे, पण कट ऑफ कशावर डिपेंड करते तुम्हाला बी समजेल की मागच्या वर्षीचा कट ऑफ आणि तुमच्या जागा किती होत्या, ह्या वर्षी किती आहे आणि मागच्या वर्षी किती होत्या. आणि त्याचबरोबर सगळ्यात मेन फॅक्टर आहे तुमचा लेवल ऑफ एक्झाम. आता एक्झाम तुम्ही बघितलाच असेल, सर्वांनी एक्झाम दिला आहे. एक्झामचा काय हाल झाला हे सगळ्याला माहीत असेल की एक्झाम म्हणजे एक्झाम अक्षरशः जे मागच्या वर्षीचं पॅटर्न होतं ना पॅटर्न फॉलो केलं ना क्वेश्चन, म्हणजे वेगळ्याच लेवलचा एक एक्झाम आला. म्हणजे तो सर्व विद्यार्थ्यांना टफ वाटला. काही एक्झाम सोडले म्हणजे UPSCचा जो मागचा वर्षीचा एक्झाम होता तो थोडा टफ होता, पण ह्यावर्षी UPSCचा थोडा एक्झाम सोपा आला आहे. आणि बाकीचे सर्व एक्झाम बघितले, आपली पोलीस भरती झाली, आर्मी, MPSC, राज्यसेवा कंबाईन, ग्रुप C, ग्रुप B, SSC, बँकिंग, सर्व गोष्टीचा पेपर ह्या वर्षी मागच्या वर्षीच्या कम्पेअरपेक्षा टफ म्हणजे खूप टफ आलेला. तर त्याच्यामुळे आपला कट ऑफवर आपल्याला इफेक्ट पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं हे सांगते मी पहिलीपासून नॉर्मलायझेशन काय विषय असते. नॉर्मलायझेशन बी तुमचं होणार आहे. विषय असा झाला की पोलीस भरतीचा जो पेपर होता ह्याच वर्षीचा जो पेपर होता तो किती शिफ्टमध्ये 2 ते 3 शिफ्टमध्ये
सॉरी 2 ते 3 दिवसात घेण्यात आल्या आणि तिच्यात बी आपल्या एका दिवसाला 3 शिफ्ट राहत होत्या. तर मग तुमच्या बऱ्याचशा शिफ्ट इथे तयार झाल्यात की 3 आणि 3 6 आणि म्हणजे तेच 6 ते 10 तुमच्या शिफ्ट अशा होत्या. त्यामध्ये असा विषय झाला की काही काही दिवसाचा पेपर इतका हार्ड आला एक्झाम आपला पोलीस भरतीचा आणि काही काहीचा एकदम सोपा आला. तर याच्यातलं व्हेरिएशन पाहायला भेटलं. पोराला 90 पोलीस भरतीमध्ये जे 80-90 पोरं मार्क घेत होते तेच पोरं इथं 50 ते 60 नाही तर पकडा 60-65च्या दरम्यान येऊन लटकलेत. कारण की ना त्यानं पॅटर्न फॉलो केला आणि क्वेश्चन होते ते वेगळ्याच लेवलचे विचारले आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना विचारले मी ते क्वेश्चन कशा टाईपमध्ये होते. जे आपलं TCS आणि IBPS जे एक्झाम घेत होते सेंट्रल लेवलचे हिंदीमध्ये जे एक्झाम काय म्हणतात त्याला क्वेश्चन असतात ते त्यांनी सरळ मराठीत ट्रान्सलेट केले म्हणा का असं त्या टाईपचे क्वेश्चन विचारले म्हणा. तर त्याच्यामुळं पोरांना हा पॅटर्न नवीन वाटला आणि त्याच्यामुळं पोरांना मार्क जास्त आले नाहीत. ठीक आहे, हे झालं एक. आणि काही पोरांचं असं झालं की पोलीस भरतीच्या 2-3 शिफ्ट होत्या त्या बरेच सोपे येऊन गेल्यात. त्याच्यामुळे पोरांना आता याच्यात नुकसान कोणाचं आहे, जे पोरगं हुशार आहे जे 90-80 मार्क घेतो पोलीस भरतीमध्ये त्याला मार्क आलेत कमी. ठीक आहे, आणि जे जास्त ॲव्हरेज पोरगं म्हणा जास्त अभ्यास करून त्याला मार्क आलेत जास्त. तर इथं नाराज व्हायचं कारण नाही, मोटिवेट व्हायचं कारण नाही आहे. इथं विषय येत असते नॉर्मलायझेशनचं. म्हणून मी तुम्हाला सांगते मल्टिपल शिफ्टमध्ये जिथं पण एक्झाम होते कारण की 6-7 पेपर तुमचे झाले. 6-7 पेपर काही एकच पेपर नव्हते. प्रत्येक पेपर वेगवेगळा असते. कोणता पेपर सोपा असते, कोणता पेपर अवघड असते. तर सगळ्या गोष्टींना बरोबर करण्यासाठी तुमचा फॅक्टर असते तो म्हणजे नॉर्मलायझेशन. तर कोणाला 60 मार्क आले असतील एका शिफ्टमध्ये आणि कोणाला 50 मार्क आले असतील. म्हणजे एका शिफ्टमध्ये कोणाला 60 मार्क कोणाला 50. तर ज्याला 50 असते त्याला 60 करतात म्हणजेच त्याला 10 मार्काचं नॉर्मलायझेशन भेटते. मार्क किती होईल काय नाही ते नंतरची गोष्ट, पण तो नॉर्मलायझेशन होणार आहे तुमचं. तिच्यात तुम्ही टेन्शन घेऊ नका की मला भैया जास्तच मार्क कमी आलेत का काय. तर ते तुमचं गोष्टी ॲट द एंड तुमचं ते नॉर्मलायझेशनमध्ये येऊन जाणार आहे. ठीक आहे, ते सांगतोच मी तुम्हाला पुढं कसं होणार आहे. आणि नॉर्मलायझेशन पार्टी कसं आहे तुम्हाला व्यवस्थित सांगत नाही की तुमचं नॉर्मलायझेशन कसं आहे काय आहे. ते तर सरकारची चुकी म्हणा की काय त्या पोर्टलची चुकी म्हणा की ते विद्यार्थ्यांना तेवढं पारदर्शकता ठेवत नाही एक्झाममध्ये की तुमचं नॉर्मलायझेशन किती झालं आहे काय गोष्टी सगळ्या गोष्टी. ठीक आहे, त्याच्यामुळं कट ऑफ सांगणं बार्टीचं एकदम अवघड असते. पण जे पण कट ऑफ सापडलेत मला मागच्या वर्षीचे मी पण रिसर्च केलेच PDF वरून. PDF बघू शकता तुम्ही. ह्या अशा PDF होत्या त्याच्या पार्टीच्या यामधून सर्व मी डाटा कलेक्ट करून एका ठिकाणी कंबाईन केला आहे. कारण की हे PDF मधून समजून सांगणं ते तुम्हालाच किचकट होऊन जाईल गोष्टी. त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी एका ठिकाणी लिहून ठेवल्या. चला तर मागच्या वर्षीचा सर्वात आधी कट ऑफ आपण पाहून घेऊ 2024चा. ठीक आहे, तर 2024चा हा कट ऑफ कोणाचा भैया हा आहे बार्टीचा. 2024 बार्टीचा. आणि जर तुम्ही म्हटलं की आपलं काय काय असते अजून टार्टी आरती महाज्योती सारथी जे असेल त्यांचा कट ऑफ भैया अवेलेबल आहेच नाही कुठंच. मी लय ठिकाणी बघितलं त्याचा कट ऑफ नाही. पण एक आपण बार्टीचा रेफरन्स मानून कारण की बार्टी आपलं एक्झाम कंडक्ट केली याचा रेफरन्स मानून सगळ्या गोष्टी याच्यासोबत आपण कम्पेअर करू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे बार्टीचा कट ऑफ सगळ्याचा जो सापडला आहे तो आहे तो बघून घ्या. ठीक आहे, तर बार्टीचा पोलीस भरतीचा कट ऑफ होता जनरल मेरिट म्हणजे बार्टी असते SCसाठी. तर SCमध्ये जनरल म्हणजे कॅटेगरी जनरल नाही आहे. SCमध्ये बऱ्याचशा कॅटेगऱ्या कशा येतात की वंचित झालं परत ऑर्फन झालं असं. त्याच्यामुळं पोलीस भरतीमध्ये मेलचा कट ऑफ होता ते 54 मार्क्सवर होता मागच्या वर्षी. आणि आपल्या 1902 पोरं सिलेक्ट झाली ती म्हणजे ते पकडून त्याला जागा होत्या तेवढ्या लगभग. ठीक आहे, आणि जागा जर म्हटलं पोलीस भरतीच्या जवळपास 3000 जागा होत्या. बार्टी टार्टी सर्व कॅटेगरीच्या 3000 जवळपास जागा होत्या. तर मेलचा कट ऑफ बघितला तुम्ही 54 मार्क्स, फिमेलचा होता 4 मार्क्स. आता हे कट ऑफ मी व्यवस्थित बघितले त्याच्यामुळे तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू शकता. ऑर्फनचा 31 मार्क, वंचितचा 41 मार्क हा मागच्या वर्षीचा कट ऑफ होता. ठीक आहे, तर मागच्या वर्षीचा आता इथंच आपण टार्टी आणि महाज्योती सारथीचा कट ऑफ क्लिअर करून घेऊ की किती लागला होता. तुम्हाला आधी सांगितलं मी की याचा डाटा कोणाकडेच अवेलेबल नाही आहे. परंतु पोरं जे म्हणतात एक रेंज असते ना की महाज्योतीचा कितीपर्यंतच गेला तर आपला टार्टीचा कितीपर्यंत घेतला ते त्याच्या बेसवर मी कट ऑफ सांगितला आहे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणसान की याच्यात व्हेरिएशन येऊ शकतं पण ह्या बार्टीचा कट ऑफमध्ये कारण की बार्टीचा मी व्यवस्थित PDF मधूनच चेक केला आहे पण हे कुठंच नाही आहे. ठीक आहे, पण एक आयडिया देणं मग काम होतं तुम्हाला देते. ठीक आहे, तर टार्टी आणि सारथीचा विषय असा असते की पार्टीपेक्षा थोडा कमी जाते. टार्टी आणि सारथी. टार्टी ती STसाठी RT असते ती पण मातंग समाजासाठी वेगळं पोर्टल आहे ते.
ठीक आहे. त्याच्यामुळे याचा कट ऑफ बार्टीपेक्षा थोडा कमी जाते. तर पोलीस भरतीचा 54 होता, तर याचा कट ऑफ जवळपास 55 नाही, तर दुसऱ्याचा फोटो घेतला मी, तर तुमचा 45 ते 50च्या आसपास तुमचा कट ऑफ होता पोलीस भरतीचा मागच्या वर्षीचा. आणि महाज्योतीचा भैया थोडा जास्तच लागते. OBCमध्ये बऱ्याचशा कॅटेगरी येतात, त्याच्यामुळं OBC महाज्योती आणि सारथीचा कट ऑफ हमेशा जास्तच असते याच्यापेक्षा. तर तुमचा कट ऑफ पोलीस भरती सांगते मी 60च्या जवळपास होता. ठीक आहे. त्याच्यानंतर मिलिटरीचा कट ऑफ बार्टीसाठी होता 27 पोरं सिलेक्ट केले, ते 16 मार्क्स तुमचा कट ऑफ होता. त्यानंतर या आपलं MPSC राज्यसेवा. ठीक आहे. आता इथं पर्सेंटाईलचा काय विषय ते सांगतो मी. MPSC झालं, UPSC झालं, याचा कट ऑफ मार्क्सवर नव्हता. तुमचा राज्यसेवेचा पेपर होता 100 मार्क्सचा, बरोबर. तर तुम्हाला काही 79 पर्सेंटाईल, म्हणजे असं नाही की पर्सेंटाईल म्हणजे मार्क्स नसतात. भैया मला आता 100पैकी 54 मार्क पडलेत तर मग सिलेक्शन होईल का? नाही. 54 मार्क्स म्हणजे 54 पर्सेंटाईल नसते. पर्सेंटाईलचा एक सोपा हिशोब सांगायचा झाला की 79 पर्सेंटाईल म्हणजे 80 पर्सेंटाईल जर असलं, याचा अर्थ असा होतं सरळ की 80% पोरं तुमच्या खाली आहे. 80 पर्सेंटाईल तुम्हाला आहे म्हणजे तुमच्या खाली 80% पोरं आहे. ठीक आहे. सोप्या भाषेत समजायचा प्रयत्न करत मी की हे पर्सेंटाईल असं असते. तर याच्या बेसवर तुमचा राज्यसेवेचा UPSCचा कट ऑफ लागते पर्सेंटाईलच्या बेसवर. तर हे एवढं हाय मानू नका तुम्ही की 79 मार्क लागू राहिले. मार्क नाही येते, हे पर्सेंटाईल आहे. ठीक आहे. 708 जण म्हणजे पकडून झाला तुम्ही SC कॅटेगरीमध्ये तुम्हाला 700 जणांच्या अंडर येणे. तर हे काही लय मोठी गोष्ट नाही आहे. आता हे तुमचं काय मार्क्स नाही, बरं. आधी पण सांगू राहील मी पहिल्यापासून की हे 100पैकी 79 मार्क्स नाही, हे पर्सेंटाईल आहे. तुम्हाला फक्त पर्सेंटाईलमध्ये कधीच मार्क्सचा रोल येतच नाही. पर्सेंटाईल म्हणजे तुम्ही पोरं काउंट होते तिथं की तुम्हाला 100% पोरापैकी 80% पोराच्या वर राहणे, हे सिम्पल पर्सेंटाईलचं मिनिंग होते. ठीक आहे. त्याच्यामुळं तुमचा MPSC राज्यसेवेचा कट ऑफ होता तो पर्सेंटाईलवर होता. किती होता? 79.32 पर्सेंटाईल. फिमेलचा होता 52 पर्सेंटाईल. दिव्यांगाचा 19 पर्सेंटाईल. ऑर्फनचा 22 पर्सेंटाईल. आणि वंचितचा 69 पर्सेंटाईल. हे किती कॅन्डिडेट होते हे आहेत. ठीक आहे. आणि इथंच आपण क्लिअर करून घेऊ आपला टार्टी आणि महाज्योतीचा. तर टार्टीचा यापेक्षा 5 ते 10 पर्सेंटाईल कमी पकडून चाला, आणि महाज्योतीचा तुम्ही 5 ते 10 पर्सेंटाईल याच्यापेक्षा जास्त पकडून चाला. आता इथं 80 आहे, ऑलरेडी 90. हा महाज्योती आणि सारथीचा तेवढा लागते भैया, कारण की जागा कमी असतात आणि महाज्योतीमध्ये जास्त कॅटेगरी असतात. म्हणजे ते लय मोठे येतं ना महाज्योतीमध्ये, त्याच्यामुळे त्याचा कट ऑफ जास्त हाय असतेच. ठीक आहे. मी सर्वांची इथं क्लिअर करत चालत आहे. कट ऑफ ह्या वर्षीचा बी 2025चा पर्सेंटाईलवर लागणार आहे. आता तुम्हाला पर्सेंटाईल कधी समजेल? तुमचा रिझल्ट बायज्जत एखाद्या महिन्याला रिझल्ट येणार आहे, त्यामध्ये तुमचं जे स्कोर कार्ड असेल त्यामध्ये तुमचं पर्सेंटाईल असते. आता कोणाला 55 मार्क आहे, कोणाला 50 मार्क आहे, तर त्याची पर्सेंटाईल भैया डेफिनेटली वाढणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्त लोड घेऊ नका. पेपर बी हार्ड होते यावर्षीचा बी. यावर्षीचं आपण सांगतच आहे मी एक्सपेक्टेड कट ऑफ पुढं. मागच्या वर्षीचं तुम्ही पाहून घ्या एकदा फक्त. मागच्या वर्षी झाल्यावर मी पुढं सांगतो एक्सपेक्टेड कट ऑफ 2025चा. त्यानंतर येते आपलं UPSCचा कट ऑफ. कोणासाठी हे कट ऑफ आहे? बार्टीसाठी लिहिलेले, कारण की बार्टीनंच त्याचा डाटा फक्त पब्लिश करेल, बाकी कोणाचाच डाटा नाही आहे. ठीक आहे. UPSCचा मेलचा कट ऑफ होता, इथं पण पर्सेंटाईलवर लागला होता. 89.17 पर्सेंटाईल. फिमेलचा 67.88 पर्सेंटाईल. दिव्यांगचा 19 पर्सेंटाईल. आणि ऑर्फनचा 40 आणि वंचितचा 84 पर्सेंटाईल. ठीक आहे. पर्सेंटाईल म्हणजे तुम्हाला टॉपच्या 10% पोरामध्ये राहणे. ठीक आहे. तुमचे मार्क किती असो काय घेणदेण नाही, फक्त टॉपच्या 10% पोरामध्ये तुम्हाला राहणे, तेव्हाच तुमचं सिलेक्शन होणार आहे. UPSC थोडा हायच असते कट ऑफ. आणि जर आपण बघितलं कोणाचं टार्टी आणि आरती याचा कट ऑफ थोडा 5 ते 10 पर्सेंटाईल तुम्ही कमी पकडू शकता. आणि महाज्योती आणि सारथी. ठीक आहे. महाज्योती आणि सारथीचा कट ऑफ UPSCचा या कट ऑफपेक्षा थोडा 5 पर्सेंटाईल जास्तच पकडून चालला. 90 म्हणजे तुमचा 95 पर्सेंटाईल. म्हणजे सरळ तुमचे 5 ते 7% पोरच जे टॉपचे असेल त्यालाच स्कॉलरशिप ती भेटणार आहे आपली. हा सरळ याचा मिनिमम होतं. ठीक आहे. तर तुम्हाला कट ऑफ लगभग क्लिअर झालेच असतील आपला कितीपर्यंत कट ऑफ जाते. आणि एक राहिला याच्यात अजून MPSCचा कट ऑफ. ठीक आहे. तो आहे माझ्याकडं
एक मिनिट. हां, MPSC ग्रुप बी ग्रुप सी. आता हां, हे मार्क्स आहेत आपला MPSC ग्रुप बी ग्रुप सीचा मागच्या वर्षीचा कट ऑफ आपल्या मार्क्सच्या बेसवर लागला होता. हे पर्सेंटेज नाही आहे, हे डायरेक्ट मार्क्स आहे. 100पैकी 60 मार्क्सवर तुमचा ग्रुप बी आणि ग्रुप सी ग्रुप बी आणि ग्रुप सी MPSCचा कट ऑफ लागलेला होता. बार्टीचं सांगते मी. हां, फिमेलचा 50, दिव्यांग 48, वंचित 52 एवढे पोरं सिलेक्ट केले होते. ठीक आहे. आय थिंक तुमचे बार्टीचे तरी क्लिअर झाले असेल डाऊट. आता याच्यानंतर आपण टार्टी आणि सारथीचा कट ऑफ याच्यापेक्षा थोडा कमी असेल, थोडा म्हणजे 5 ते 10 मार्क कमी पकडा. आणि महाज्योती आणि सारथीचा कट ऑफ 60 आहे, तर तुमचा 70 लागलेला असेल मागच्या वर्षी. ठीक आहे. तर तुम्हाला मागच्या वर्षी जेवढे पण कट ऑफ असेल आय थिंक क्लिअर झालेले असतील. आता याच्यात SSCचा नाही आहे आणि बँकिंगचा नाही आहे, तर बँकिंगचा आणि SSCचा पार्टीनं पण पब्लिश केलेलं नाही आहे. ते कट ऑफ काय म्हणतात त्याला, IBPSचा होता, पण तो जिल्ह्यावाईज होता का काय ते वेगळंच होतं. ते काय समजलं नाही मला. तर मलाच नाही समजलं, मी तुम्हाला कशाला कन्फ्युजनमध्ये टाकू, त्याच्यामुळे मी तो नाही दाखवला. ठीक आहे. आत्ता येते आपला 2025चा फायनल कट ऑफ किती जाऊ शकते. मी आधीपासून म्हणजे स्टार्टिंगला सांगितले की कट ऑफ प्रेडिक्ट करणं एवढं सोपं नाही आहे. जे तुम्हाला सांगत असतील एक फिक्स आकडा की 54 मार्कावर लागेल का 60 मार्कावर, ते तसं होऊ शकत नाही. कारण की कट ऑफ डिसाईड करायसाठी लय फॅक्टर असतात. जसे की तुमच्या लेवल ऑफ एक्झाम, पेपर तुमचा कसा होता. पेपर सर्वांनाच माहिती आहे UPSCचा थोडा सोपा होता, परंतु बाकीचे एक्झाम बघितले, MPSC झाला, ग्रुप बी ग्रुप सी, राज्यसेवा, बँकिंग आणि पोलीस भरती, सर्व पेपर अवघड आले. त्याच्यामुळं कट ऑफ अवघड आले. ठीक आहे. हे झालं एक. आणि दुसरं कारण झालं की तुमचं जागा किती आहे. आता जागा किती आहे काय हे कोणालाच माहिती नाही आहे ना. त्यांनी माहिती आपल्याला दिली, आपल्या पुढं माहिती नाही आहे जागा किती आहे काय. त्याच्यामुळे कट ऑफ सांगणं कट ऑफ सांगायसाठी लय मोठा अभ्यास लागणार नाही. ते फक्त तुमचं पार्टीच करणार आहे. त्याच्यामुळं त्याचा कट ऑफ जास्त तुम्ही विचार करू नका. कट ऑफ पाहून स्वतः तुम्हीच नाराज होणार आहे. त्याच्यामुळे मी पण तुम्हाला असा डायरेक्ट कट ऑफ सांगत नाही. मी फक्त एक अंदाज तुम्हाला सांगू शकतो कितीपर्यंत कट ऑफ जाऊ शकते. ठीक आहे. आता पोलीस भरतीचा बार्टीचा कट ऑफ आपल्याकडे होता मागच्या वर्षीचा. पोलीस भरतीचा तरी आपण तेवढा सांगू शकतो एक्सपेक्टेड. ठीक आहे. 55 ते 60 तुमचा बार्टीचा मेलचा कट ऑफ जाऊ शकते. मागच्या वर्षीचा 54 होता, यावर्षी भैया असं नाही की पेपर हार्ड होता, पण कॉम्पिटिशन बी वाढते दरवर्षी. आणि मागच्या वर्षी पोरं तेवढे अवेअर नव्हते, पोराला माहिती नव्हतं, पण ह्या वर्षी पोराला गपागप 60,000 रुपये भेटले. तर पोरं एवढे अवेअर झाले की सर्वांनी तो फॉर्म भरला आहे. आणि बरेचसे पोरांना ते माहिती झाली ह्या वर्षी. त्याच्यामुळं कट ऑफ वाढण्याचं एक हेवी कारण असू शकते की पोरांना माहिती होती. प्रतिदिन कॉम्पिटिशन पण वाढत आहे तुमचं. ठीक आहे. त्याच्यामुळं कट ऑफ आपण 55 ते 60. आता यामध्ये काय होणार आहे की ज्या पोराला कमी मार्क आहे तर त्याचं नॉर्मलायझेशन होणार आहे. त्यामुळे ते नॉर्मलायझेशन पकडून मी मार्क्स सांगायचे तुमचं की 55 ते 60 तुमचा कट ऑफ जाणार आहे. फिमेलचा मागच्या वर्षी गेला तर 2, तर ह्या वर्षी 2 जाईल का पकडून झाला. फिमेलचा मागच्या वर्षीचा फिमेलची टॉपरच 54 होती. तर आत्ता ह्या वर्षी एका मुलीला बघितलं आहे मी, तिला स्वतः 60 मार्क आहे. म्हणजे म्हणजे मागच्या वर्षी मुलीला एवढं माहिती नव्हती ह्याबद्दल, तर ह्या वर्षी आता एवढा कट ऑफ काय कमी जाणार नाही. ठीक आहे. तरी पकडून चाला 30 ते 40 तुमचा कट ऑफ जाणार. यापेक्षा कमी बी जाऊ शकते, परंतु जास्त बी काही वाढणार नाही. फिमेलचा 40च्या अंडरच राहणार आहे तो. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर्फन वंचितचा 35 ते 45च्या दरम्यान तुमचा कट ऑफ असणार आहे. आता या ठिकाणी मी टार्टी, RT आणि महाज्योती सारथीचा कट ऑफ काउंट सांगितला की याचा डाटा कोणीकडेच नाही. ठीक आहे. आणि तुम्हाला कट ऑफ सांगून मी म्हणजे ऑलरेडी सगळीकडे कुठं कट ऑफ नाही ना, आणि कट ऑफ सांगून मी तुम्हाला ऑलरेडी काय म्हणतात त्याला टेन्शनमध्ये टाकू शकत सरळ अलग. त्याच्यामुळे तुमचा कट ऑफ सांगणं हे फक्त बार्टीच करू शकते. बाकी तुम्ही त्याचा कट ऑफ पासाल. ठीक आहे. तात्पुरतं तुम्ही खुश होता, तात्पुरतं नाराज होता, पण रिॲलिटी ही जे की तुमचा कट ऑफ फक्त तुमचा बार्टीच सांगणार आहे. लागलं तर एक काम करू शकतो आपण की मागच्या एका भरतीसाठी मी SSC GD जे गुगल फॉर्म भरले होते त्याच्यानुसार जो कट ऑफ सांगितला होता तो जसा कट ऑफ गेला त्याच्यानुसारच गेला. त्याच्यामुळं आपण एक काम करणार आहे मी की एक गुगल फॉर्म तयार करतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्या गुगल फॉर्ममध्ये ज्यांना जेवढे मार्क असतील ते गुगल फॉर्म भरा. त्याच्यानुसार आपण कट ऑफ एक तुमच्या पुढे बी मार्क्स सांगेन मी की पोराला किती मार्क आहेत, आणि कट ऑफचा त्याच्यावर थोडंफार एक अंदाज लावू शकतो आपण कट ऑफचा. ठीक आहे. जर
टार्टीचं सांगायचं झालं तर हा कट ऑफ असते बार्टीचा, त्याच्यापेक्षा टार्टीचा थोडा 5-1 मार्क कमी असते. आरटीचा बिन सेम असते, पण महाज्योती आणि सारथीचा या कट ऑफपेक्षा 5 ते 10 मार्क जास्त असते. ठीक आहे. कट ऑफ मी तुमच्यापुढं स्वतः तयार करून दाखवते. ठीक आहे. त्याच्यामुळे मी असे काही फिक्स आकडे सांगणार नाही की तुमचा 50 जाणार आहे, याचा 60 जाणार आहे, याचा 62 जाणार आहे. नाही, ते तुम्ही स्वतः तेवढं तुम्ही करू शकता, एवढं माहिती मला. आणि आता जर म्हणायचं झालं MPSC ग्रुप बी, ग्रुप सी, राज्यसेवा आणि UPSC, तर राज्यसेवा आणि UPSCचं तर जे तुमचं पर्सेंटेल असते, कारण की तुमचं हे चेंज नाही होणार. पर्सेंटेल जर म्हणायचं झालं, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता तुमचा राज्यसेवेचा आणि UPSCचा, तोच तुमचा त्याच पर्सेंटेल असते. म्हणजे जागा जर जेवढ्या असत्या, जागा जर सपोज 100पैकी सपोज काहीतरी 10 जागा आहेत, एक्झाम्पल देते मी, आता 10% पोरं ते सिलेक्ट करणार आहे. त्याच्यामुळे तुमचं जागा जर तेवढ्या असल्या तर तुमचा पर्सेंटाईल हाच असणार आहे रिझल्टचा, सॉरी कट ऑफचा. ठीक आहे. 2-3 पर्सेंटाईल मागं पुढं पकडू शकता तुम्ही. तर याचे एवढे आता पर्सेंटाईल कधी समजेल तुम्हाला, जेव्हा रिझल्ट येईन तेव्हा समजणार आहे. त्याच्यामुळे जास्त ताण घेऊ नका. जेव्हा रिझल्ट येईन तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होणारच आहे. ठीक आहे. आणि कुठे गेलं ते पेज, हां, राज्यसेवा UPSC ग्रुप MPSC ग्रुप बी, ग्रुप सीचा मी मागच्या वर्षी सांगितलंच, त्यामध्ये 4-5 मार्क ॲड करा तुम्ही, तेवढा कट ऑफ तुमचा जाणार आहे. 4-5 मार्क ॲड करून काहून सांगते मी, नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे मार्क वाढतील. पेपर टफ होता त्याच्यामुळे नॉर्मलायझेशनमध्ये बी मार्क वाढणार आहे, असा तो विषय असणार आहे तुमचा. ठीक आहे. आणि आता याच्यानंतर बी बार्टी रिलेटेड सगळ्या गोष्टी, इन्स्टिट्यूट कसं निवडायचं, काय सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. त्याच्यामुळे भैया चॅनलची कनेक्ट राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. जे काही अपडेट असेल, जर काही चेंज असले कट ऑफमध्ये, तर मी पुढचा व्हिडिओ व्यवस्थित बनवणारच आहे, त्यामध्ये मी सांगेन. आणि टाईम टू टाईम तुमच्यासाठी व्हिडिओ येणार आहे बार्टीसाठी. ठीक आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत भैया जय हिंद, जय महाराष्ट्र.